नेमकं साखरे महाराज जे आम्ही ऐकतो आळंदीत असताना सुद्धा एक रिस्पेक्ट आहे, एक असं एक रुतबा म्हणतो आपण किंवा एक ऑरा आहे की हे संस्थान आहे आणि ही परंपरा आहे. जसं वारकरी म्हणजे ज्ञानेश्वरी पण बघताना जोग महाराज आणि साखरे महाराज अशा दोन प्रती आपल्याला मिळतात. मग आहे काय नेमकं हे सुरू कुठनं झालं किंवा याचं मूळ पुरुष वगैरे? आता संप्रदाय या शब्दाचा पहिल्यांदा आपण अर्थ बघू. तर संप्रदाय म्हणजे काय, तर त्याची व्याख्या सांगताना असं सांगतात, सम्यक अविच्छिन्न परंपरेने जे दिलं जातं त्याचं नाव आहे संप्रदाय. संप्रदाय म्हणजे काय की जी परंपरा अविच्छिन्न आहे, म्हणजे ज्या परंपरेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड नाही, कोणताही प्रकारचा व्यत्यय नाही, आणि ज्या परंपरे सम्यक म्हणजे योग्य, म्हणजे ज्ञान ज्या परंपरेमध्ये योग्य रीतीने पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केलं जातं त्याचं नाव आहे संप्रदाय. तर वारकरी संप्रदाय त्याच्याविषयी बराच विचार सांगण्यासारखा आहे. तर वारकरी संप्रदाय हा अनादी संप्रदाय आहे. अजून त्याचं स्वरूप सांगायचं झालं तर वैदिक सनातन संप्रदायाचं पूर्णतः विकसित स्वरूप जर कोणतं असेल तर ते हे वारकरी संप्रदाय वैदिक सनातन संप्रदायाचं पूर्णतः विकसित झालेलं स्वरूप आहे. हा म्हणजे मूळ सनातन वैदिक संप्रदाय हा मूळ संप्रदाय, बरोबर. पण सामान्यांपर्यंत पोहोचण्याकरता, त्याचं पूर्ण विकसन होण्याकरता जो संप्रदाय आला तो आहे वारकरी संप्रदाय. आणि हा वारकरी संप्रदाय अनादी स्वरूपाचा आहे. किंबहुना असं म्हटलं जातं की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. मग त्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की मौली ज्ञानोबा यांनी या वारकरी संप्रदायाची स्थापना केली, असं लोकांना वाटतं, सामान्यतः आम्हाला वाटतं. म्हणजे मौलींनी हा संप्रदाय स्थापन केला, पण मौलींच्या पूर्वीही हा वारकरी संप्रदाय अस्तित्वात आहे. मौली ज्ञानोबा यांचे आजोबा किंवा शांती ब्रह्मनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज, तिथपासून ह्याची आपल्याला इतिहास दिसून येतो, किंवा भक्त पुंडलिका त्यांच्याही आधीच आहे. मग असा हा जो वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीची उपासना करणारा हा साखरे महाराजांचा संप्रदाय आहे. तर त्याचं थोडक्यात स्वरूप सांगायचं म्हटलं तर एक श्लोक आहे, वंदे सांबाधिनाथम विकसित हृदित छात्र मत्स्येंद्रनाथम गोरक्षम तस्य शिष्यम गहिनमपचितम श्री निवृत्तीं ततोस्य ज्ञानेशंचाच्युताख्यम यति मुकुटमणिम रामचंद्रम हरिंच तस्मात् सद्वन्य नारायणमथव्युतम नायकं तत्तनुजम भूय श्री नीलकंठम, अशी ही पूर्णतः परंपरा सांगितलेली आहे. तर ही परंपरा आदिनाथापासून आलेली आहे. तर आदिनाथापासून मौलींपर्यंतची परंपरा मी पुन्हा उद्धृत करत नाही, कारण की ती वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना ज्ञात आहे. गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, मौली ज्ञानोबा अशी ही परंपरा आदिनाथापासून मौली ज्ञानोबा यांपर्यंत आली. मौली ज्ञानोबा यांच्या अवतरणाला या वर्षी आता 750 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर मौली ज्ञानोबा यांचा अवतार हा 750 वर्षापूर्वी झालेला आहे. आणि मौली ज्ञानोबा यांची जी भाषा आहे ती भाषा 750 वर्ष पुरातन अशा स्वरूपाची भाषा आहे. आणि मग त्याच्यानंतर ही साखरे महाराजांची जी परंपरा आहे ती परंपरा तिथून पुढे सुरू होते. तर अच्युत महाराज केसकर हे एक महापुरुष होऊन गेले की जे ज्ञानेश्वरीचे थोर अभ्यासक होते, संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक होते. आणि त्यांचं कीर्तन पुण्यामध्ये पासोड्या मारुती म्हणून आहे. पासोड्या विठोबाच्या पुढे गेले की पासोड्या मारुती आहे. तर पासोड्या मारुतीच्या मंदिरामध्ये त्यांचं कीर्तन सुरू होतं. आणि कीर्तन सुरू असताना तिथून घोड्यावरून रामचंद्रपंत अमात्य, रामचंद्रपंत जोशी असं त्यांचं नाव, तर ते घोड्यावरून चालले होते. तर हे जे रामचंद्रपंत होते हे रामचंद्रपंत पेशव्यांचे कारभारी होते. कारभारी म्हणजे ज्याला आपण अमात्य असं त्या भाषेमध्ये पूर्वीच्या म्हटलं जातं. त्यांचे सगळी पैशाची व्यवस्था वगैरे किंवा त्यांचे फायनान्स करणं वगैरे अशा प्रकारची गोष्टी ते करायचे. आणि अत्यंत श्रीमंत, खूप संपन्न. आणि घोड्यावरून चालले होते. आणि घोड्यावरून चालता चालता घोड्यावरून सुद्धा ते उतरले नाहीत, घोड्यावरच बसले. आणि कानावर पडले शब्द त्यांच्या, घोड्यावर बसल्या बसल्यावर का, म्हणजे कीर्तनाला गेले, प्रवचनाला गेले अशातला भाग नाही. तो घोड्यावरती बसल्या बसल्या त्यांच्या कानावरती शब्द पडले. कोणाचे? अच्युत महाराज केसकरांच्या कीर्तनामध्ये त्यांच्या कानावरती शब्द पडले
की हे जे सगळं भौतिक सुख आहेत, ती भौतिक सुख सगळी नष्ट होणारी आहेत. भौतिक सुख ही तात्कालिक आहेत. आणि जर तुम्हाला खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर या सगळ्या भौतिक सुखाचा, संपत्तीचा, धनाचा परित्याग करून वैराग्यपूर्णतेने भगवत चिंतन करणं हे अत्यंत महनीय अशा स्वरूपाचं आहे. आणि त्या भगवत चिंतनामध्येच मानवाचं कल्याण आहे, असं अच्युत महाराज केसकर त्या कीर्तनामध्ये सांगत होते. आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम रामचंद्र पंतांच्या मनावर खूप खोलवर झाला. त्याचं कारण सांगतो की कोणाच्या बोलण्याचा परिणाम होतो, ज्याचं वक्तृत्व आहे, जो सुंदर बोलू शकतो, त्याच्या बोलण्याचा परिणाम होतो. पण तो होणारा परिणाम हा तात्कालिक असतो, काही काळापुरता मर्यादित होतो. पूर्ण जीवनामध्ये जर बदल व्हायचा असेल, पूर्ण जीवनाचं जर उन्नयन व्हायचं असेल तर जीवनाच्या उन्नयनाकरता कोणाच्या शब्दाचा परिणाम होतो, तर संत वाङ्मयामध्ये सांगितलंय, शिष्याची जो नेघे सेवा मानी देवासारखी त्याचा फळे उपदेश. फलद्रूप म्हणजे काय? कोणाचा उपदेश फलद्रूप होतो? तर जो शिष्याची नेघे सेवा, शिष्याकडनं कोणत्याही प्रकारची सेवेची अपेक्षा करत नाही. आता सगळं कमर्शियलायझेशन झालेलं आहे. विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं झालंय, गुरु शिष्य नातं आता नाही राहिलेलं आहे. तर गुरु शिष्य नात्यामध्ये शिष्याची जो नेघे सेवा, शिष्याकडून काहीही अपेक्षा न करता गुरुकार्य बुद्धीने जो दान करतो त्याचा उपदेश फलद्रूप होतो. किंवा ज्याच्या बोलण्याच्या मागे ज्याची जीवनशक्ती आहे, ज्याच्या बोलण्याच्या मागे अनुभव आहे, ज्याच्या बोलण्याच्या मागे काही तपश्चर्या आहे, अशा तपःपूत जीवनामध्ये केलेल्या तपश्चर्येचा परिणाम त्या उपदेश फलद्रूपतेमध्ये होतो. तर केसकर महाराज जे होते ते केसकर महाराज अत्यंत तपस्वी होते, स्वतः अत्यंत उत्तम वागणारे होते. आणि त्यांच्या बोलण्याचा परिणाम या रामचंद्र पंत अमात्यांवरती झाला. आणि इतका परिणाम झाला की घरी गेले, तो घोडा सोडला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते अच्युत महाराजांकडे आले. आणि अच्युत महाराजांना सांगितलं, महाराज माझ्याकडे 21 लक्ष रुपये. आता तुम्ही 21 लक्ष रुपये, आता तुम्ही इन्फ्लेशन इंडेक्स, महागाईचा इंडेक्स वगैरे सगळं गणित करा तुम्ही, की त्यावेळेची महागाई, आत्ताची महागाई वगैरे 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 सगळा उपदेश केल्यानंतर तुम्ही शनिवारवाडा जेव्हा 5 लक्ष रुपयात 7 मजले, आता एकच मजला आहे शनिवारवाड्याचा, तर 7 मजली शनिवारवाडा 5 लाख रुपयात बांधला होता. त्यावेळेस त्यांच्याकडे 21 लाख रुपये होते. तर ते म्हणाले की माझ्याकडे हे 21 लक्ष रुपये आहेत, 21 लाख रुपये आहेत. तर तुम्ही सांगितलं की भौतिक संपत्तीमध्ये, सुखामध्ये रममाण न होता जर आध्यात्मिक सुखामध्ये रममाण व्हायचं असेल तर त्याचा सगळ्यांचा परित्याग केला पाहिजे. तर हे मी तुम्हाला समर्पण करतो 21 लाख रुपये. मी आता तुम्हाला सांगितलं की त्यांची जीवनशक्ती आहे, वागणं स्वतःच. आपल्यासारखा असता तर आने दो म्हटलं असता, पण त्यांनी नाही विचार. ते म्हणाले, अरे बाबा मीच सांगतो लोकांना की दानधर्म करा, तर मी तुझं पैसे घेऊन काय करू? मला त्याची आवश्यकता नाही, अपेक्षाही नाही, मला नको, हे तू घेऊन जा. रामचंद्र पंत अमात्य म्हणाले, मी तुम्हाला दान केलेत, मी आता नेणार नाही. ते म्हणाले, मी घेणार नाही. मध्ये राहिले. मग आता त्या काय करायचं संपत्तीचं? मग त्यांच्यामध्ये विचार विनिमय झाला आणि म्हणाले की या संपत्तीचं तू दान कर. नाही, कोणतं दान करतं? अन्नदान कर. द्रव्यदानामध्ये फारच बारीक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. द्रव्यदान करताना तुम्हाला एक गंमत सांगतो की आपण सिग्नलला रस्त्यावरती भिकारी बसलेले असतात, त्यांना आपण जर 10 रुपये दिले तर त्या 10 रुपयाची जर त्यांनी अपेयपान केलं किंवा धूम्रपान केलं तर त्या 5 रुपयाच्या दानामधनं त्यांनी अपेयपान केल्यानंतर त्यात पाप निर्माण होतं आणि त्या पापाचे आपण भागीदार होतो. म्हणून पैसा कोणाला द्यायचा तर योग्य ठिकाणी तो पैसा गेला पाहिजे. मग हे दान वाटून टाक, पैसे टाक असं नाही म्हणाले अच्युत महाराज. ते म्हणले, तू अन्नदान कर. अन्नदान कोणालाही करावं, भुकेला जो आहे ना त्याला अन्नदान, श्रीमंत गरीब हा विषय नाही. म्हणून हेच म्हणजे जसं पैसे देऊन जसं हा दोष लागू शकतो अन्नदानात, अन्नदानात नाही. जो भुकेला आहे त्या प्रत्येकाला सर्वाभूती अन्न द्रव्य पात्र विचारून. तुम्ही अगदी म्हशीला
गाढवाला, ज्या प्राण्याला भूक लागलेली अशा माणसाला अन्न द्यावं. ज्याचं भरलं पोट आहे त्याला फक्त देऊ नये. भरलेल्या पोटाला माणसाला अन्नदान नाही. जनावरांना कळतं बरं का, पोट भरलं असतं ते घेत पण नाहीत, पण आपल्यासारखे लोक घेतात. असो म्हणून अन्नदान करताना त्यामध्ये जास्त अधिकार विचार नाही. म्हणून म्हटले द्रव्यदानापेक्षा तू काय कर म्हटले अन्नदान. मग त्यावेळेस रामचंद्र पंत अमात्य म्हणाले ठीक आहे, मग गोडधोड जेव घालायचं लोकांना. मग गोडधोड जेव घालण्याकरता काय साखर पाहिजे. मग साखर तर त्यावेळेस बाजारात जायची आणि सगळी साखर ते बाजारामधली घ्यायची आणि त्या साखरेचं काहीतरी गोडधोड करून लोकांना अन्नदान करायचं. मग हे बाजारात गेले रामचंद्र पंत अमात्य की सगळी साखर सगळी घेऊन टाकायची. बाजारात साखरच शिल्लक राहायची नाही. साखरेचा दुष्काळ. साखरेचा दुष्काळ. मग साखर सगळी घेऊन टाकायची. तर मग लोक म्हणाले अरे हे साखरे बोवाले, साखरे बोवाले. म्हणून ते रामचंद्र पंत अमात्यांचं नाव झालं साखरे महाराज. असं साखरे महाराज या नावाच्या मागे ही कथा आहे आणि घडलेली कथा आहे. तर त्यामुळे त्यांचं नाव साखरे महाराज झालं. पुढे त्यांनी इथं पलीकडे सिद्धबेट म्हणून आहे, त्या सिद्धबेटामध्ये त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून त्यांनी माऊलींना साकडं घातलं की माऊली त्यावेळी सुद्धा म्हणजे 350 वर्षापूर्वी सुद्धा ज्ञानेश्वरीचा अर्थ कळणं हे अत्यंत कठीण होतं. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आणि अर्थ असं बघून म्हणजे डिक्शनरी घ्यायची किंवा आता तर AI आलेला आहे, तर AI ऑटोमॅटिक ट्रान्सलेट करतं. तर AI मधनं निघणारा अर्थ भाव असेल असं सांगता येत नाही. तो फक्त भाषांतर असतं, त्याचा भाव काय तो अभिव्यक्त करू शकत नाही. अजून कितीही AI पुढे गेलं तरी तो भावाभिव्यक्ती करता समर्थ होईल असं मला वाटत नाही. तर भावाभिव्यक्ती करता अंतःकरण पाहिजे, मन पाहिजे. मग ती माऊलींच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींना नेमका भाव काय सांगायचा आहे हे मला कळलं पाहिजे अशी त्यांची कळकळ. म्हणून त्या ज्या भूमीमध्ये माऊली ज्ञानोबा राहिले 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा तो सुख सोहळा कायवानू असा 84 सिद्धांचा असून तिथं वास्तव्य आहे. आणि अशा त्या 84 सिद्धांच्या सिद्धबेटामध्ये रामचंद्र पंत अमात्यांनी उपासना केली आणि उपासना करताना त्यांनी अत्यंत कडक उपवास केले. 21 दिवस त्यांनी अन्नही घेतलं नाही आणि पाणीही घेतलं नाही. आणि माऊलींना म्हणाले माऊली मला काही नको, मला फक्त तुमचं हृदगत करावं. तुमच्या मनामध्ये ज्ञानेश्वरीच्या अभिव्यक्ती समय नेमका काय भाव होता तो मला कळावा. अशा पद्धतीने त्यांनी 21 दिवस उपोषण केलं, उपासना केली. आणि 21व्या दिवसाच्या शेवटी त्यांना माऊलींनी साक्षात्कार झाला माऊलींचा त्यांना. आणि माऊलींनी त्यांना सांगितलं की बाबा रे, ह्याच्या पुढे तुझ्या मुखातून अभिव्यक्त होणारा जो ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा भावार्थ दीपिकेचा अर्थ असेल तो अधिकृत स्वरूपाचा असेल. तुला तुझ्या मुखातनं पडणारा अर्थ ज्ञानेश्वरीचा योग्यच पडेल आणि तुला त्या ज्ञानेश्वरीचा योग्य अर्थ कळेल असं माऊली ज्ञानोबा यांनी त्यांना दृष्टांत दिला, साक्षात्कार दिला. आणि तेव्हापासूनची अशी परंपरा आहे की ज्ञानेश्वरी म्हटलं की साखरे महाराज आणि साखरे महाराज म्हटलं की ज्ञानेश्वरी, असा अन्योन्य संबंध तेव्हापासून निर्माण झाला.